मूर्खांशी मैत्री धोकादायक. मराठी कहाणी. एकदा प्रज्ञाबोध आणि त्यांचा शिष्य चंचल इच्छा प्रवास करत होते. प्रवास करता करता ते स्वप्नपूर या ठिकाणी आले. त्या ठिकाणी बुद्धहीन राजा राज्य करत होता. स्वप्ननगरीमध्ये सगळंच अनाकलनीय होतं. राजांच्या आदेशानुसार सोनं असो वा कापूस, प्रत्येक गोष्ट एकाच भावाने म्हणजे 1 रुपया किलोला विकली जायची. जेव्हा ते रस्त्यावरून जात होते तेव्हा त्या तरुण शिष्याला दिसलं की इथे चांगली मिठाई फक्त 1 रुपया किलोमध्ये मिळत आहे. तो गुरुजींना म्हणाला की आपण याच ठिकाणी राहूया. गुरुजी, मला हवी ती मिठाई फक्त 1 रुपया किलोने मिळेल आणि मी हवं ते खाऊ शकेन. नाही, आपण लगेचच हे ठिकाण सोडायला हवं. या ठिकाणच्या गोष्टी इतक्या चांगल्या आहे की ही धोक्याची घंटा आहे. आता आपल्याला जरी जाणवलं नाही तरीही या गोष्टी आपल्यासाठी भविष्यामध्ये नक्कीच धोका निर्माण करतील. प्रज्ञाबोध यांनी शिष्याला सावध केलं. पण तिथल्या सगळ्या गोष्टी पाहून भारावलेलं चंचलने आपल्या गुरुजींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. चंचल, तू अशा प्रलोभनांना बळी पडू नकोस. असा प्रलोभनांनी आदेश देणारा इथला राजा नक्कीच मूर्ख असला पाहिजे. या ठिकाणी फार काळ थांबू नकोस. गुरुजींनी त्याला पुन्हा बजावून सांगितलं. पण चविष्ट मिठाईंच्या मोहात अडकलेला चंचल स्वप्ननगरीच्या प्रेमात पडला. त्याने वजन फार वाढवलं, भरपूर मिठाई खाल्ली आणि काही काळातच त्याचं एके दिवशी एका गावाच्या शेळीने एका भिंतीवरून उडी मारली आणि ती भिंत पडली. त्या भिंतीखाली ती शेळी सापडली आणि मरण पावली. तो गावकरी राजा बुद्धहीनकडे आला आणि त्याने राजासमोर आपलं गहाण मांडलं. राजा, तुमच्या राज्यामध्ये किती अन्याय होत आहे. राजाने विचारलं. काय झालं? माझी शेळी शेजारच्यांच्या भिंतीवर उभी होती, ती भिंत पडली आणि माझी शेळी मरण पावली. आता मला न्याय हवा आहे. तुझं म्हणणं खरं आहे. त्या भिंतीला शिक्षा व्हायला हवी. आपण भिंतीला फाशीची शिक्षा देऊया. त्या गावकऱ्यांनी सांगितलं की पण ती भिंत ही पडली आणि मरण पावली, त्यामुळे तुम्ही आता त्या भिंतीला फासावर चढवू शकत नाही. तुम्हाला त्या शेजारच्याला फासावर चढवावे लागेल. राजा म्हणाला, ठीक आहे, त्या शेजारच्याला फासावर चढवा. दुसऱ्या दिवशी त्या शेजारच्याला राजासमोर हजर करण्यात आलं. राजाने फारशी चौकशी न करता आदेश दिला की तुझी भिंत पडून शेळी मेली, त्यामुळे तुला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. त्या शेजारच्याला चांगलं माहीत होतं की या समस्येमधून कशा प्रकारे बाहेर येता येईल. त्याने सांगितलं की राजा, यामध्ये माझा काहीही दोष नाही. खरी चूक तर त्या गवंड्याची आहे ज्याने ही भिंत बांधली. राजाने आदेश दिला की लगेचच त्या गवंड्याला बोलवा. आपण त्याला फाशी देऊया. त्यानंतर गवंड्याला राजासमोर उभं करण्यात आलं. पण गवंडाही हुशार होता आणि त्याने आपला दोष हुशारीने दुसऱ्यांवर ढकलला. हुशार राजा, एकदा माझ्या शिंप्याने चुकून सुई माझ्या डोळ्यात घातली आणि माझा डोळा फोडला. त्यामुळे मी फक्त एका डोळ्याने पाहू शकतो. त्या शिंप्याच्या चुकीमुळेच ही चूक झाली, त्यामुळे तोच खरा दोषी आहे. आता शिंप्याला समोर करण्यात आलं. राजाने शिंप्याला विचारलं की गवंड्यांच्या डोळा का फोडलास? तुझ्या चुकीमुळे शेळी मेली. आम्ही तुला फाशीची शिक्षा देऊया आहोत. शिंपीही आपला दोष दुसऱ्यांवर ढकलण्यामध्ये तरबेज होता. तो म्हणाला की राजा, यामध्ये माझा काहीही दोष नाही. दोष तर त्या लोहाराचा आहे ज्याने अशी सुई बनवली. तुम्ही त्याला शिक्षा द्या. राजाने लगेचच लोहाराला समोर हजर करण्याचं फर्मान सोडलं. आम्ही तुला फाशीची शिक्षा देणार आहोत. राजाने लगेचच आदेश दिला. लोहार फारच घाबरला व म्हणाला, पण का? माझं काय चुकलं? राजाने सांगितलं की तू बनवलेली सुई शिंप्यांच्या हातात होती, जिच्यामुळे गवंड्यांचा डोळा फुटला. एका डोळ्याने दिसत असलेल्या गवंड्याने भिंत बांधली व ती पडून शेळी मेली. या सगळ्यांसाठी तू जबाबदार आहेस, म्हणून तुला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. राजाने आदेश दिले आणि पुढील 15 दिवसानंतर फाशी देण्याचं ऐकलं. त्या लोहाराला काय करावं काही सुचत नव्हतं. तो इतका घाबरला होता की त्यानं खाणं पिणंही सोडलं. याचा परिणाम असा झाला की त्याचं वजन खूप जास्त घटलं. फाशीच्या दिवशी जेव्हा त्याच्या गळ्याभोवती फास आवळला जात होता तेव्हा तो फास त्याला बसतच नव्हता. तो खूपच सैल होत होता. राजांच्या प्रधानाने सांगितलं की राजा, हा फास लोहारांच्या गळ्यामध्ये बसत नाही.
तो खूपच सेल होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला सोडून देऊ या का? पण राजाने आक्षेप घेतला. नाही, अजिबात नाही. इथे जमलेले लोक स्वप्ननगरीत होणारा न्याय पाहायला जमले आहेत. तू काय त्या माणसाकडे लाच घेतली आहेस का? आत्ताच्या आता अशा एखाद्या माणसाला शोध ज्याची मान या फासामध्ये व्यवस्थित बसेल. नाही तर आम्ही तुलाच फाशीची शिक्षा देऊया. जमलेल्या लोकांकडे पाहताना त्या मंत्र्याला दुधाची मिठाई खात बसलेला चंचल दिसला. त्याला लगेचच अटक करण्यात आली आणि फाशीचा दोर त्याच्या गळ्याभोवती लावण्यात आला. त्यावेळी चंचल फारच घाबरला आणि प्रार्थना करू लागला, अरे, माझ्या गुरुजींनी मला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता. ते मला म्हणत होते की स्वप्नपूरमध्ये राहू नकोस, प्रलोभनांना बळी पडू नकोस. ते जर आता इथे असते तर किती बरं झालं असतं. त्यांनी नक्कीच माझा बचाव केला असता. चंचलला संकटात बघून प्रज्ञाबोध लगेचच तिथे हजर झाले. त्यांनी चंचलला सांकेतिक भाषेत काहीतरी सांगितलं आणि ते राजाकडे गेले. राजे, या मूर्ख चंचलला फाशी देऊ नका. यापेक्षा तुम्ही मला फाशी द्या. मी याचा गुरु आहे, त्यामुळे खरं तर मी या सर्वांसाठी दोषी आहे. मी यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. मी माझी जबाबदारी होती आणि मी माझी जबाबदारी पार पाडण्यामध्ये अपयशी ठरलो आहे. मला शिक्षा व्हायला हवी, प्रज्ञाबोधांनी राजाला सांगितलं. आपल्या मृत्यूची मागणी करणाऱ्या गुरुजींना पाहून राजाला आश्चर्य वाटलं. तुम्ही जे काही म्हणत आहात त्यामध्ये तथ्य आहे, पण मला अजून खात्री पटत नाही. तुम्हाला फाशीवर का चढवायचं आहे? प्रज्ञाबोध म्हणाले की खरं तर ही मरण्यासाठीची सर्वोत्तम वेळ आहे. जो कोणी हा मुहूर्ताच्या वेळी मरेल तो पुढील जन्मामध्ये मोठ्या साम्राज्याचा राजा होईल. ज्यामुळे मला आता मरायचं आहे. राजा तडकन उभा राहिला आणि म्हणाला की स्वप्नपूरमध्ये हे काय चाललंय आहे? इतका महत्त्वाचा दिवस आहे आणि मला कोणीच कसं सांगितलं नाही. काहीही सांगितलं नाही. मी तुम्हालाही फाशी देणार नाही आणि तुमच्या शिष्यालाही नाही. मी स्वतःच फाशी घेणार आहे. या मुहूर्तावर मरायला आवडेल. मी सर्वोत्तम व्यक्ती आहे जिने पुढील जन्मांमध्ये राजा बनून पूर्ण जगावर राज्य करायला हवं. अशा प्रकारे मूर्खता आणि प्रलोभनावर बुद्धिमत्तेचा विजय झाला. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघितल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा माझ्या चॅनलला. कथा कशी वाटली नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.